त्यानंतर वेळ होती थोडासा खर्च करण्याची. 10 रुपयाचा एक जिम जॅम बिस्किट पुडा घेतला, त्यातली क्रीम पूर्ण आम्ही खाऊन घेतली मस्तपैकी आणि कॅन्टीन वाल्याकडून आणला परत एक ठेचा चमच्याने त्याच्यामध्ये भरला बिस्किटमध्ये, मस्तपैकी बिस्किट तयार केलं, वरतून सॉस वगैरे टाकून. आणि जो आम्हाला बरोबर आमच्या प्रश्नांची उत्तरं देणार त्याला भेटणार होतं हे सॉस आणि ठेच्याचं बिस्किट. तुला कुठलेही 2 प्रश्न विचार, जर का बरोबर आन्सर दिले एक बिस्किट, तुला एक बिस्किट. जिम चांगलं सांगतो लगेच तुला. जिमचा बिस्किट. आपलं कॉलेज लय भारी, रेंज नाहीये, काहीच नाही आपल्या कॉलेजला. एक नंबर कॉलेज आहे, एकदम मस्त आहे. सगळे येतात कॉलेजला, पण पोरं दिसते नाही, पण सगळे येतात, पण क्लासमध्ये कोणीच दिसते नाही एवढे पोरं. बाबा आज लग्न आहे, बाबांचं हळद या. दुसरा प्लेयर. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. हेच बिस्किट याला त्याला खाऊ घालत आपण करत होतो पुढच्या प्रँकचं प्लॅनिंग. जो कोणी कॅन्टीन मध्ये येईल तोच आपला कस्टमर असणार. त्याने जे काही ऑर्डर केलं ते पटकन खायचं आणि डायरेक्ट निघून जायचं. मग समोरचा स्टुडंट असू दे नाहीतर टीचर. हाच होता आपला पुढचा प्रँक. आणि थोड्याच वेळामध्ये आपल्याला आपलं कस्टमर पण भेटलं. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना.